हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, रोजच्या रोज दिवस चालले आहेत आणि आपले गणपती बाप्पा जे आहे तर त्यांचा उत्सव अगदी जवळ येत आहे. आणि त्याच्या संदर्भात बघा, इथे ना आदल्याच दिवशी मी हा जो टेबल आहे तर तो सगळा असा स्वच्छ करून घेतला होता. कारण गणपती बाप्पा जे आहे तर त्यांची मांडणी आम्ही इथेच करतो. आणि हा जो एक कॉर्नर आहे तर तो स्पेशली सेपरेट असा गणपती बाप्पांसाठीच आम्ही बनवलेला. पण तरीसुद्धा बघा, इतकी सगळी लाईटिंग आणि सगळं काही व्यवस्थित आहे, पण तरीसुद्धा असं वाटतं की थोडंसं काहीतरी डेकोरेशन करावं म्हणून. कारण प्रत्येक वर्षी ना तिथे PVC पाईपचं डेकोरेशन आम्ही करतो. पण मागच्या वर्षी गणपतीच्या दरम्यानच फर्निचरचं काम केलं. तर त्यावेळेला बघा, हा एक ना टेबल किंवा कॉर्नरही म्हणू शकतो आपण त्याला. तर हा एक जो कॉर्नर आहे तर तो आम्ही गणपतीसाठी स्पेशली बनवून घेतला. आणि बघा, अशा प्रकारे त्यामध्ये ना प्रोफाईल लाईट वगैरे टाकलेल्या आहेत, स्पेशली म्हणजे गणपतीसाठीच. पण तरीसुद्धा बघा, असं वाटतं की थोडंसं काहीतरी करून घ्यायचं. आणि माझ्याकडे इतकं सगळं गणपतीचं सामान आहे, कारण प्रत्येक वर्षी आमचं काही ना काही स्ट्रक्चरवर डेकोरेशन चालायचं. आणि 2-3 दिवसाच्या आधीपासूनच तयारी आम्ही करायचो. तर जे PVC पाईपचं स्ट्रक्चर असतं तर ते, आणि सोबतच फुलांचे तोरण आणि कपडे, असे काय काय किती जे सामान आहे तर ते मी घेऊन ठेवलेले. तर त्यावरच बघा, म्हणजे जे ऑलरेडी जो सेटअप बनलेला आहे तर त्यावरच आणखी थोडंसं काहीतरी डेकोरेट करावं. कारण एकतर जे सामान ठेवलेलं आहे तर ते सुद्धा कामी लागून जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो सेटअप आहे तर तो सुद्धा आणखी चांगला दिसावा. थोडासा तरी म्हणजे चांगलं असं डेकोरेशन थोडंसं व्यवस्थित दिसावं. तर याच हेतूने तिथे पुन्हा आणखी थोडीशी सज्जा जी आहे तर ती आमची चालू आहे. तर हा जो फुलांचा बंच आहे तर हा सुद्धा आम्ही मागल्या वर्षी की त्याच्या आदल्या वर्षी घेतलेला. तर बघा, या 2-3 दिवसांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की गणपतीचं खूप सारं असं सामान आम्ही लोकांनी घेऊन ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षीच काय ना काय घेणं चालूच असतं. म्हणजे 4-5 वर्ष झाले घरी गणपती असतो, तर प्रत्येक वर्षी काही ना काही सामान घेणं चालू असतं. हे जे सगळं सामान तुम्हाला दिसत आहे तर हे एका वर्षी घेतलेलं सामान नाही. प्रत्येक वर्षी कधी काही असं काय ना काय घेणं चालू असतं. तर त्यामुळे बघा, खूप सारं जे सामान आहे ना तर ते जमा झालेलं. तर मग म्हटलं की बघा, अगदी म्हणजे लाईटिंग जरी लागलेली असेल तिथे, तरी बघा, जेव्हा आपण लाईटिंगच्या समोर गणपती बाप्पा ठेवू तर त्यावेळेला ना गणपती बाप्पांना म्हणजे लाईटिंगमुळे ना एकदम असा त्यांची जी मूर्ती आहे तर त्यावर थोडासा अंधार दिसेल. तर त्यामुळे मग लाईटिंग कवर करायची असा विचार आमचा चालू होता. तर काही विचार होता की फुलांचे जे तोरण असतात तर त्यांच्यानी कवर करावं. आणि मग पुन्हा आणखी असं वाटलं की हे जे कपडे आहेत जे तुम्हाला दिसत आहेत तर हे सुद्धा ठेवलेले होते. तर म्हणजे बघा, प्रत्येक एक गोष्ट जी असते तर त्याचं एक्सपेरिमेंट करून बघणं चालू होतं. काही फुलांचे तोरण, काही कपडे, तर तोरण व्यवस्थित दिसेल की कपडे व्यवस्थित दिसेल. तर असं म्हणजे घरीच सामान आहे सगळं ठेवलेलं. आणि रविवारच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की रविवारच्या दिवशी आधी गणपतीचं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर मग किचनची साफसफाई मी काढली. तर जे डेकोरेशन म्हणजे ज्या डेकोरेशनच्या विषयावर मी बोललेली तर तेच हे डेकोरेशन. आणि यानंतर मग किचनची साफसफाई मी काढलेली. तर रविवारच्या दिवशी बघा, सगळे घरीच होते. तर सगळ्यांचे आपले काय ना काय असे ओपिनियन आणि सगळ्यांचे काय ना काय असे एक्सपेरिमेंट करून बघणं चालू होतं. तर इथे बघा, त्या दिवशी ना मार्केटला गेलेली मी. तर फुलांचे हे काही तोरण आणलेले होते. तर ते तोरणसुद्धा इकडे तिकडे असं लावून बघणं चालू आहे. आणि हा जो वर बंच तुम्हाला दिसत आहे फुलांचा, तर तो आधी आम्ही डबल सायडेड सेलो टेपने चिटकवला होता. आणि व्यवस्थित तो चिटकला. पण थोड्या वेळाच्या नंतर बघा, तो जो बंच आहे तर तो खाली पडला. तर त्यानंतर मग तिथे ना खिळे अटॅच केलेले आणि खिळ्यांनी म्हणजे त्याला ना सिक्युअर करून घेतलं. खिळ्यांना दोरा बांधला आणि दोऱ्याने हा जो बंच आहे तर तो पूर्ण सिक्युअर करून घेतला. कारण बंच भारी आहे आणि डबल सायडेड जी सेलोटेप आहे तर त्यामध्ये ना एवढी कॅपॅसिटी नसते की एवढा भारी बंच तो सांभाळू शकेल. तर म्हणून मग खिळे लावले आणि त्यावर दोरा बांधून ते सगळं जे आहे ते सिक्युअर करून घेतलं. तर बघा, अशा प्रकारचा ना एक सेटअप बनवून तयार झालेला.
आणि लाईटिंगसोबतचा म्हणजे जो लूक आहे तर तो अशा प्रकारे येतो आहे. तर बघा इथे मागे जी लाईट दिलेली आहे तर ती डायरेक्टली एकदम अशी ना विजिबल होत नाही. नाहीतर इथे जेव्हा हे कापड वगैरे टाकलेले नसतात ना तर बघायला चांगली वाटते ती लाईट, पण डोळ्यांना ना अशी रुतल्यासारखी वाटते. आणि असं खूप म्हणजे गणपतीची मूर्ती जेव्हा इथे ठेवली तर गणपतीच्या मूर्तीवर सुद्धा अंधार वाटेल. तर याचमुळे ना इथे हे कपडे आम्ही टाकलेले, तर त्यामुळे बघा ती जी लाईट आहे तर तिचा प्रकाश जो आहे तर तो इनडायरेक्टली येणार. तर बघा इतकं सगळं झालं आणि त्यानंतर पुन्हा आणखी काय ना काय एक्सपेरिमेंट करून बघणं चालूच होतं. कारण बघा जेव्हा आपल्याकडे ना सामान ठेवलेलं असतं तर ते सामान कुठे यूज करायचं, काय यूज करायचं, तर असं म्हणजे सगळे आपले जे एक्सपेरिमेंट आहे तर ते आपण करून बघत असतो. तर तेच बघा हे जे लटकन आहेत तर हे माझ्याकडे ठेवलेले होते, उलनचे लटकन आहेत हे. तर तेच आता इथे लावून बघणं चालू आहे. तर म्हटलं बघू कसे दिसतात आणि कसे नाही. तर त्यामुळे इथे बघा जे एक्सपेरिमेंट आहे आमचे तर ते चालू आहेत. आणि त्यानंतर मग समोर ते काढले, कारण ते पाहायला तेवढे व्यवस्थित वाटत नव्हते. तर त्यामुळे मग समोर ते काढलेले आणि बघा फुलांचे काही तोरण ठेवलेले होते. तर पुन्हा यांचं ते जे तोरण आहे तर ते तिथे लावून बघणं चालू होतं की चांगलं वाटेल किंवा नाही म्हणून. आणि काम करता करता बघा मधातच ना आमचा चहाचा जो ब्रेक आहे तर तो अधामधामध्येच चालू असतो. कारण काम करता करता बघा कुठेतरी ना कंटाळा आल्यासारखा वाटतो. तर त्यामुळे मग थोडीशी एनर्जी यावी तर म्हणून मग अधाबंधामध्ये चहाचा जो ब्रेक आहे तर तो आमचा चालू असतो. तर चला सगळे एक्सपेरिमेंट करून बघून झालेले आणि फायनल जो सेटअप आहे गणपतीचा तर तो अशा प्रकारे झाला आहे. जे लटकन होते तर ते खाली म्हणजे जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणार आहे तर त्याखाली ना एक कापड टाकलेलं आहे डार्क रेड कलरचं. तर त्यावर ते लटकन लावलेले. समोर इथे हा टी टेबल ठेवलेला असतो आरतीची प्लेट वगैरे ठेवण्यासाठी किंवा काही सामान वगैरे ठेवण्यासाठी. तर तिथे तो डार्क रंगाचाच टेबल क्लॉथ तिथे टाकलेला. आणि अशा प्रकारे बघा पूर्ण जो सेटअप आहे तर तो झालेला आहे. म्हणजे जास्त वेळ काही लागलेला नाही, कारण ऑलरेडी सगळं सेट होतं. तिथे फक्त जे कापडं आहेत तर ते लावायचे होते आणि थोडेसे हे जे फुलांचे तोरण आहेत तर ते लावायचे होते. नाहीतर प्रत्येक वर्षी बघा खूप वेळ लागायचा, कारण PVC पाईपचा स्ट्रक्चर आम्ही तयार करायचो आणि त्यावर मग पूर्ण डेकोरेशन आणि हे जे पडदे वगैरे आहेत तर ते लावले जायचे. तर खूप उशीर व्हायचा. यावर्षी लवकर झालं. तर चला अशा प्रकारे फायनली गणपतीचं जे डेकोरेशन आहे तर ते झालेलं आहे. व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.